कॉमेडीची बुलेट ट्रेन गेले 100 एपिसोड हास्याचा धूमधडाका उडवत वेगाने धावते. या शतकपूर्तीचं ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे पुढच्या आठवड्यात शुक्रवारच्या भागात. हा असणारा मेगा एपिसोड जो दाखवला जाणार आहे शुक्रवारी रात्री 9 वाजता. पण त्याआधी या आठवड्याची धमाल तर झालीच पाहिजे. सुरू करूया कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, कलाकाराला स्वतःची ओळख मिळाल्यानंतर खूप फायदे होतात, पण कधी कधी अशा प्रसंगांना सुद्धा तोंड द्यावं लागतं बरं का. बघूया काय होतंय आपल्या सेलिब्रिटी ऍक्टर संदीप गायकवाड सोबत. येतात बुंगाट कलाकार संदीप, प्रसाद आणि जोकर ऋषिकेश. हॅलो हॅलो कंट्रोल रूम. हा इन्स्पेक्टर विनोद हेगडे बोलतोय, बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशन मधना. हा ते एक बॉडी पडली आहे बोरिवली दहिसर मध्ये. हॅलो बॉडी, हो बॉडी, गाडी नाही बॉडी बोलतोय. बॉडी ऐकलं तर का? साडी कोणाला नेसवताय? माणसाची बॉडी. हा काय ते? अहो बॉडी म्हणजे सँडो पण नाही हो. बॉडी बॉडी शव शव ह्याच्या आईला ह्याच्या बेन. हो हे कसं ऐकायला आलं बाजूला बोललेलं? हे बरं ऐकायला आलं. शव शव. अहो ठेव ना हो शव. अच्छा मी ठेवू काय? हा ठेवतो. येतो शवतो बोलतो. हा आईला काय. डॉक्टर डॉक्टर घात झाला. डॉक्टर घात झाला. डॉक्टर घात झालाय. हे दवाखाना नाही, हे पोलीस स्टेशन आहे. ते डॉक्टर नाही, इन्स्पेक्टर भेटतील, पोलीस भेटतील. कळलं का? सॉरी सॉरी, ते चुकून गडबडीत घाईघाईत मी पोलीसचा डॉक्टर केला. घाईघाईत पोलीसचा डॉक्टर केला. या आले तर घाईघाईत मी ऍक्टरचा इन्स्पेक्टर झालोय. ते बोला काय काम आहे? बोला लवकर. माझा मोबाईल गेलाय. इथं अख्खा जक्का माणूस गेला तिकडे दहिसरला. मोबाईलची काय पडली? जा तिकडे पुढच्या खिडकीला जा. What the hell is this, yaar? What the hell is this? You shut up and listen to me. What the hell is this, yaar? This is not a hell. This is a police station, railway police station. But if you're behaving like this, it will become hell for you. Understand? Actually, You better understand. ते Get मोबाईल out! Get out! Get out! थांबा! 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 मी नाही काय केलं. आई शपथ मी काही नाही केलेलं. आई शपथ मी काहीच नाही केलेलं. ऍक्टर झुकझुक मध्ये काम करतात. झुकझुक मध्ये बर्निंग ट्रेन है ना? बर्निंग ट्रेन नाही, बुलेट ट्रेन मध्ये काम करतो. बांबू काय झालं साहेब? काय झालं? काय झालं? काय नाही आयला कोणाला बघा आपल्याकडे. यस सर. बांबू साहेब किती वेळा बांबू लावून घेणार होता? कोण आलं बघा आपल्याकडं? कोण आलंय? लय मोठा फॅन आहे साहेब मी तुमचा. Thank you, लय मोठा फॅन आहे. Thank you, म्हणजे thank तुमचं ते झाड असतं ना तुमच्या बरोबर कसलं करतंय ते झाड. तुमचा एपिसोड बघितलेला तो ह्याचा तो चष्मदीत गोवा. लय भारी गेला चष्मदीत गोवा. ते झाड काय करतंय? नमस्कारम करो मी. कसलं नेपाळी कॅरेक्टर करतोय? लय भारी. नेपाळी नाही हो, चायनीज आहे का ते? ते आपलं कुठे काय? बसा ना तुम्ही. बसा इकडे बसा. Thank you. ओळखलं तुम्हाला? तुम्ही संदीप खांडेकर ना? नाही, तुमचं काहीतरी चुकतंय. नाही साहेब, मी ओळखतो ना, बुलेट ट्रेन मधलं बेन आहे. हा तेच ते संदीप खांडेकर. बेन काय? बेन म्हणजे नाही, हे संदीप खांडेकर नव, नाही. हे प्रसाद गायकवाड. अच्छा प्रसाद काय कोण तुम्ही? हे बघा, तुम्ही पण चुकताय आणि तुम्ही आल्यापासून चुकताय. कळतंय का? मी संदीप गायकवाड आणि माझा पार्टनर जो आहे तो प्रसाद खांडेकर असं आहे ते. अरे असं तुम्ही काय करते खांडेकर? नाही तर काय तुमची अँकर आहे ना ती तेजू, काय फक्त बोलते येतात संदीप प्रसाद. कोण संदीप कोण प्रसाद आम्हाला माहितीच नाही. आम्हाला फक्त जोडीच माहिती आहे. ऍक्च्युली सर ते मोबाईलचं सर सर मोबाईल गेला साहेबांचा. सेलिब्रिटी साहेबांचा मोबाईल गेला. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. मोबाईल मिळणार तुम्हाला. पण तुम्ही काय भारी लिहिता राव. एक नंबर लिहिता तुम्ही तुमचं स्किट. लय भारी लिहिता. नाही, मी नाही लिहित, माझा पार्टनर लिहितो. मी नाही लिहित. तुम्ही नाही लिहितोय? नाही. तो झाडं लिहितोय. हो. याला कौतिक तर तुमचं होतंय. बरोबर आहे. हे म्हणजे
आपलं डिपार्टमेंट सारखं झालं हा. म्हणजे केस सॉल्व्ह करतो वेगळा. आणि कौतुक होतंय तिसऱ्याच नाही कसं आहे त्याचंही कौतुक होतं माझंही कौतुक होतं आणि आम्ही जर चुकलो तर आम्हाला रागवतात ही. ते मागे बसलेले असतात कॅमेऱ्याच्या अच्छा मागे. असं होय. काय होतं ते साहेब? मोबाईलचं जरा- हो, मोबाईल बांबू सर काय करता साहेबांचा मोबाईल ना सदरक्षण आहे खाली आम्ही शोधू आमचे सोर्स आहेत. तुम्ही बसा ना साहेब तुम्ही बसा ना. आता आलात तर एक सेल्फी होऊ द्या की. अहो इथे कुठे सेल्फी त्यात काय होतं एवढा सेल्फी अहो, या हो आपले एक सेल्फी होऊ द्या हा येऊ द्या साहेब हा हात काढा हात नको असंच असू द्या की त्यात काय होतंय हा बघा कसं आहे पोलीस म्हणजे डायरेक्ट फोटो असा ओ, ओ, काढतो. ओ, ओ, काय करताय एक चान्स मिळतो की असं फोटो काढायला असं काढूया हे जरा केस जरा नीट करा हो केस जरा नीट करा. मला असेच आवडतात काढा फोटो. नाही कसं आहे की हा फोटो आता आमचे कमिशनर साहेब बघतील बोलतील कुठल्या गुन्हेगाराबरोबर फोटो काढलाय तर असू दे की असं जरा व्यवस्थित असू दे की. मला असेच आवडतात तुम्ही काढा ना फोटो. असं ते रेणुका उद्धड बोलता का हो सेल्फी काढताना भारी असतं तुम्ही. चला असं तर असं हो बाबू सर बघा जरा मला पण येत आहे का हो, बघा की थँक्यू थँक्यू सर थँक्यू ते जरा मोबाईलचं आपण बघूया मोबाईलचं का? ते महत्वाचं आहे बाबू सर काय करताय सदरक्षण आहे खाली मोबाईलचं बघा, हो, बसा तुम्ही साहेब बसा ना तुम्ही बसा ते सरबत बिरबत घ्या की हा, थंड घेतो, आणलंय लय भारी घेतो. आपल्या इकडचा फेमस थंड आहे तो Thank you, हो, हो. आता गायकवाड आला तर एक टोपी द्या की टोपी द्या म्हणजे टोपी द्या ना ते एवढ्या जमवल्यात की त्या मकरंद भाऊने दिलेल्या नाही कसं आहे ते आम्हाला देतात आणि परत घेतात त्या. असं. मग एवढी मानाने घातलेली टोपी परत घेतात होय हो हो जेवढ्या मानाने देतात ना तेवढाच अपमान करून परत रिटर्न घेतात. आमचे असं आहे ते ऍक्च्युली. आपण मोबाईलचं बोलूया का जरा मोबाईलचा वापरून काय उपयोग आहे म्हणजे आपलं डिपार्टमेंट बरं हो एकदम मेडल दिलं एकदम मरस सर आपल्या सोबतच डिस्काउंट नाही घेत हे काय फालतू आहे तुमचं acting चं काय बाबा हा बघा मी सौताची टोपी देतो पर्सनल तुम्हाला अहो तुम्हाला डिपार्टमेंटला मग नाही नाही मी सौताची घरी घरची अच्छा, दुसरी ती पर्सनल देणार हा. पण एक काय एक काय एक होऊ द्या की परफॉर्मन्स हो ना हो ना हो इथे कुठे आहे लोक हो ना, हो ना, हो, हो, संदीप भाऊ, ऐका ना, ऐका. मी काय म्हणतो, ऐका, आम्ही लय मोठे fan आहे तुमचे, म्हणजे काय आहे ना, ऐका ना. कौन है तू हाँ क्यों समझा रहा हूँ हाँ कौन है कहाँ है मेरा मोबाइल कहाँ है कहाँ छुपा है मोबाइल हाँ क्यों समझा रहा हूँ घुसा भरा मेरे दिमाग में कहाँ से लाते हो ये पृथ्वी टूटी हुई हाँ कहाँ है हाँ, मेरा मोबाइल नाना नाना पाटेकर लय लय भारी लय भारी, केला. लय भारी, लय भारी. संदीप भाऊ राग मारू नका काय? एक 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 प्रश्न आहे काय तुम्हाला फक्त नानाच येतो ना खरं सांगा 100 एपिसोड होत आले 11 वेळा नाना मी चौथा पाहिला बोलले आम्ही. नानाच येतोय तुम्हाला मला माहिती आहे नानाच येतोय. ऍक्च्युली मला नाना पण येतो दुसरे पण येतात पण तो मला आवडतो आणि आमच्या सरांना पण आवडतो आणि प्रेक्षकांना पण आवडतो म्हणून मी उगाच तो काहीतरी खोटं बोलून नाही, तुम्हाला काय नाही येत, मला हो, नाही मला येतो दुसरा नाही, पण तुम्ही उगाच- यू शुड हैव लिसन टू मी मैं यहाँ तुम्हारी रंगोलियों का तमाशा नहीं देख रहा हूँ कहाँ है मेरा मोबाइल दे दे मेरा मोबाइल मी बाजीराव सिंगम आणि हे घे चिंगम दे मोबाईल आता बाजी सटकली अजय देवगण एक नंबर साहेब, ते साहेब, एक मोबाईलचं. मिनिट साहेब, आता इथं आलेले आहेत ना साहेब मी ना नसरुद्दीन साहेबाचा लय मोठा फॅन आहे प्लीज त्यांची एकदा करा त्यांना कळलं तर ऍक्टिंग सोडतील ते. नाही 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 प्लीज प्लीज ना प्लीज साहेब एकदा अशी थट्टा मस्करी करू नका साहेब हा आम्ही बी कलाकार माणसं आहे ना साहेब please, बघा. एक करू द्या एक एकदा 20 साल आपने भी कई सपने देखे होंगे मैं एक ऐसा मोबाइल बनाना चाहता हूँ जिसके अपने भविष्य के बारे में लोग जान सके क्या बात है समोर दिसलं मला Thank you. अहो, नासरुद्दीनच्या समोर समोर दिसलंय. साहेब ते उदय चोप्रा आहेत ना त्यांची बी एकदा करा उदय चोप्रा एकदा उद्या या तुम्ही चिवडा रे
तो उदय चुपराजू स्वतः शोधतोय मी तिकडून करायची त्याची बरं, साहेब, असू द्या मी काय म्हणतो आता हे संदीप भाऊ आलेले आहेत. तुम्ही जरा तुमचं टॅलेंट दाखवा मिमिक्री करा ना अमिताभ बच्चन करा प्लीज एकदा आपण असं थोडं हा लय भारी. हो, करता एकदा- तुम्ही. एकदा- एकदा जाईल, एकदा सर जाईल. प्लीज सर ऐका ना, असं ऐका. आपलं नाही तुमच्याकडं नाही बाबा नाही, अहो पण आम्हाला शिकायला मिळेल ना तुमच्याकडनं काय अरे, काढी अहो, सर तुम्ही काय शिकणार आमच्याकडे? हो, नाही असं काय करता अमिताभची थोडीशी ट्राय बरं, मारली बरं. म्हणजे लहानपणापासूनचा फॅन होतो ना ओके. बघा म्हणजे हा कुत्ते कोण आलं हो मी करतो. सॉरी मला वाटलं कोणतरी आलं ओके कुत्ते कमीने में तेरा खून पी जाऊंगा वाह सर वाह क्या बात है सर हॅशटॉप सर हॅशटॉप हे जमलंय ना वा, वा, सर. हे क्या लहानपणापासून अमिताभचा फॅन लहानपणापासून माहितीये म्हणजे त्याच्यासाठी काय काय दिवार असं दिवारवर चढून बघायचो त्या लहानपणी. लय मोठा फॅन होता माझ्या परफॉर्मन्सला किती मार्क द्याल अख्खा कंदील 11चा कंदील तुम्हाला क्या बात आहे क्या बात आहे मोबाईल अरे बाबू सर काय तुम्ही बघत नाही, असता सर. तुम्ही बसा तुम्ही थंडा घ्या सदरक्षण आहे खलनिग्रह बसा तुम्ही साहेब Thank you. थंड घ्या थंड घ्या थंड घ्या थंड घ्या थँक्यू मोबाईल मिळणार तुमचा काय घाबरू नका बघा ना जरा मोबाईलचा एक छोटासा पर्सनल प्रश्न आहे म्हणजे राग मानू नका बोला. खूप दिवस असं मनात दडलाय तो बोला ना पैसे बिशे बरे मिळतात का काय आलं नाही मिळतात आम्हाला व्यवस्थित खूप पैसे मिळतात पैसे चांगले मिळतात ना हो हो मिळतात चांगले मग मिळतात त्या तेजूताईला रेणुकाताईने मकरंद भाऊन सांगा ना काय 2-2 दिवस एकच कापड घालतात होय शुक्रवारी बिते शनिवारी बिते बरं दिसतोय नाही नाही माणसं. ते तुम्हाला दिसताना 2 एपिसोड दिसतात पण एकाच दिवशी ते शूट होतात आणि तुम्हाला शुक्रवार आणि शनिवार दाखवतात असं आहे ते पण ते एकाच दिवशी होतात शूट आणि ते स्वच्छ कपडे असतात चांगले असं होय हे बघ तुला बोललो तर असं आहे ते मला डाऊट आला होता पहिल्यांदा असं होईल होईल मोबाईल गप्पा मारत बस तुम्ही साहेब, बसा. मोबाईलची चौकशी करा चला हा, मला सांगा मोबाईल कोणता हरवला कोणत्या कंपनीचा होता छोटरला 50 फोटोला 50 किंमत काय होती त्याची 35 35,000 नाही हो 3500 रुपयाचं हो हो संदीप हा किती होता 3500 रुपयाचं काय राव मस्करी करायला लागलात का पोलिसांची एवढं मोठं सेलिब्रिटी 35चा मोबाईल लिखताय Actually- 35,000 लिहू 35,000 लिहू तू 35,000 लिहू म्हणजे बाहेर कोणी विचारलं अहो, तर आपल्या कानपडीत मारतील 35चा मोबाईल इथं नाही काय- अहो 3500चा ना होता तू लिहू तो 35,000 मी आहे, माझ्या अंगावर घेईन ते सगळं लिहू तू 35,000 अहो तो 3500चा मोबाईलच होता खरं सांगतोय तो मला गिफ्ट दिला होता माझ्या एका फॅनने दिला होता तो नाही नाही, ऐका मी काय बोलतो हा जर तुमचा 3,500चा छोटाला मोबाईल हा. आहे तो जर नाही सापडला तर त्याच्या बदला दुसरा मोबाईल चालेल का दुसरा म्हणजे दुसरा कुठलाही गोट 2 गोट 3 असं चालेल का हा मला गायफोन 6 हा, चालेल तो पण मिळतोय तो चालेल होय? हा गायफोन 6 द्या ना चालेल ना गायफोन 6 वा साहेब वा आम्हाला पण सांगतोय कॉमेडी तुम्हाला 3,500 काय पण 6 होय काय आपण पण करतोय ना ऍक्टिंग बसा ना तुम्ही तुम्ही राग म्हणू नका मस्करी केली म्हणून छोटासा एक प्रयत्न केला म्हणजे आपल्या अंगात पण ते लय होतं ऍक्टिंगचा किडा आजा नडला आजा म्हणतं काय ते तमाशा नाचा पडणारच होय जा तिकडे पोलीस भरती तुम्हाला सांगतो राग आले राव उर फाटस्तोर धावलो ना डायरेक्ट जाऊन थांबलो पोलीस स्टेशनात साहेब बोला यो माणूस कामाचा आहे अजून पण आपण ऍक्टिंग करू शकतो बघा ऑडिशन बिडिशन असलं तर सांगा म्हणजे पेमेंट परवडलं तर इथे टाकतोय राजीनामा मी ते मोबाईलचं बघा ना काय मोबाईल करताय बांबस्वर मोबाईलचं बघा ना साहेब हाय मी हाय हाय मी आहे नंबर तो सांगा गिफ्ट मोबाईल आला होता मला एका गरदुल्याने दिला होता मोबाईल माहितीये तुम्हाला जरा म्हणजे तुम्ही please- तो मोबाईल त्या गरजुल्याकडनं घेतलोय हा अर म्हणजे संदीप भाऊ इतकी वर्ष तुम्ही पण चोरीचाच मोबाईल वापरत होता की जायला ह्यांचा मोबाईल नाही मिळणार आता बघा हे पण- म्हणजे ते माझ्या नाटकासारखं झालं हो. हा ते कोणतं ते नाटक आहे ते 3 वर्षापूर्वी तुम्ही ते स्नेह संमेलन केलं होतं चोरीचा मामला तुम्ही नाटक करतात हे हे हा म्हणजे ती जपतोय कला मध्ये मध्ये जसं वेळ मिळते अरे तसं. आबा, तुम्हाला माहित नाही आमचे साहेब काय भारी लिहितेत हो. हा, मग लिहिता? काय त्यांचा तो विषय साहेब काय विषय 101 संडास संडास
तास म्हणजे ते कसं आहे की स्वच्छता अभियानावर केलेलं होतं ते अच्छा, नाटक अच्छा. आणि ते उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं होतं क्या होय. बात. साहेब क्या विषय बात सांग ना ते काय आहे म्हणजे मला आठवलं म्हणजे कसं आहे की एकाला जायचंय शौचालयात हा. आणि दुसरं त्याला जाऊ देत नाही फुल छळ होता त्याचा हा. फुल कॉमेडी का हा. फुल असं लिहितो तंद्री लागली की ते अच्छा, लिहितो अच्छा, आपण. म्हणजे साहेबांना 24 तास ड्युटी ऑन ड्युटी 24 तास माझ्याक नाही हा? माझ्याक समजायचं काम नाही हा, लय भारी म्हणजे ते इकडं- सांग ना ते शेतीप्रधान नाटक लिहिलं हा, खताला मुताचा वापर हो का? क्या बात खताला आहे. मुताचा वापर शेतीप्रधान नाटक अच्छा, अच्छा, होतं हा. लय भारी झालं त्याला हा, पण 24 तास. तिसरं उत्तेजनार्थ हो मिळालं. का हो का क्या बात आहे क्या बात 24 तास आहे इथं विचार असतो बरं का इथं अभिनय इथं जिथं असतो बघा ना तिकडे बुलेट ट्रेन लागलं तर घ्या की माझ्याकडे भरपूर लिहिले तुम्ही बघा एखादा लागला तर बांबू दाखव की त्यांना हा हा दाखव दाखव थांबा, थांबा, थांबा. काय- अहो अहो मोबाईलचं बघा ना सर ते सर मोबाईल मोबाईल या घाबरू नका हे बघा मोबाईलचं बघा हो मोबाईल हॅलो यस सर पोचतो सर लगेच पोचतो सर हो हो सॉरी सॉरी संदीप भाऊ अहो सर माझं मोबाईलचं बघा मोबाईल बघणार पण आधी जनतेची कामं महत्वाची हा, ना. म्हणजे पोलीस आहे ड्युटीत मस्करी नाही हा. आणि कसं आहे आता त्या गरजुल्याकडनं मोबाईल एकदा घेतलेला दुसऱ्यांदा परत घ्यायचा नाही म्हणजे कसं कायद्यात आम्ही कसूर करत नाही बरं, ती पोलीस पुढच्या डायरेक्ट घरात येतील मग बोलतील साहेब ओळखला का आपण नाही ओळख दाखवत बरं. कायद्या पुढे कोण नाही बरोबर मग तुम्ही मित्र घरी येऊन दोनदा जेवा कायद्यात आपण काय करायचं बरं हा? पण मोबाईलचं आता- मोबाईल होणार आम्ही लगेच जाऊन आलो तो पण तुम्ही स्क्रिप्ट वाचून बघा हो बांबू सर चला, अहो, चला. अहो, ऐका ना पण म्हणजे ते बघा ना मोबाईल त्याच्यामध्ये काय आ- आ- पंचसूत्र हा, आम्ही बघ, पंचनामा हा, करून येतो बघ, लगेच. बघ, चालू, बघ. चला चला साहेब चला अरे काय दिलंय यार हे काय हागणदारी मुक्त गाव खताला मुताचा वापर खाने को नाही दाना और हागणे अरे काय लिहिलंय अरे वाजव ना बाबा तू वाजव तुमच्यावरती प्रेक्षक इतके प्रेम करतात म्हणजे वरण भात असतो ना वरण भात वरणाची नुसती मजा नाही आणि भाताची नुसती मजा नाही ते एकत्र आल्यावर त्याची जी मजा असते ना ती तुमची असते म्हणून मी संदीप प्रसाद असं नाव घेते रेणुका ताई तुला कसं वाटलं परफॉर्मन्स अप्रतिम परफॉर्मन्स होता आणि काय लिहिलंयस तू प्रसाद अरे फॅन्टास्टिक म्हणजे खरंच वरण भात आणि तूप ऋषा संदीप तू म्हणजे क्या बात आहे यार तू स्टार आहेस यार आणि प्रसादच्या लेखनामुळे तू स्टार आहेस हे लक्षात ठेव आणि अप्रतिम लिहिलास प्रसाद आणि तू आज अभिनय पण उत्तम केलास क्या बात आहे मी सेल्फी घेणार वा मकरंद सर कसा वाटला परफॉर्मन्स आजचं तुमचं सादरीकरण ये बात आणि टोपी मानानी देतोय आणि परत द्यावी वाटली तर द्या नाही तर घरी घेऊन जा मला सुद्धा कंटाळा आलाय या टोप्यांचा आता 100 एपिसोड त्याच टोप्या प्रसाद हा खरा किस्सा आहे असं मी ऐकलंय किस्सा खरा नाहीये म्हणजे सिच्युएशन खरी आहे काही दिवसांपूर्वी माझा सर मोबाईल गेला बोरिवली रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीला गेला तिथे मी बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला गेलो असं काही घडलं नाही तिकडे तिथे त्यांनी गेल्यावर मला उत्तम रीतीने माझं आदरातिथ्य केलं आणि मॅम म्हणजे आपले पोलीस एवढे तत्पर आहेत की काही दिवसात तो माझा मोबाईल सापडला म्हणजे आज आपल्या इथे डिपार्टमेंटचे ते तिघही पोलीस अधिकारी आलेत मी विनंती करतो त्यांना की त्यांनी स्टेजवर यावं प्लीज पण तुझ्या धाडसाचं कौतुक आहे त्यांच्या समोरच तू हे सगळं सादर केलं. मी रुईयाचा विद्यार्थी आणि प्राजक्ता आणि मी आम्ही एकत्र रुईया नाट्यवलेमध्ये कामसुद्धा केलेलं आहे वा वा त्यामुळे कलाकारांची काय अवस्था असते ती मला थोडीशी तरी जवळून माहिती आहे क्षेत्र जरी माझं बदललेलं असलं तरी अंतर्मनातून कुठेतरी एक छोटासा कलाकार लपलेला असतो तो कुठेतरी त्या दृष्टिकोनातून कुठल्या तरी कलाकाराला आपल्या ह्या जवळच्या नात्याने कुठेतरी एक मदत करता येतं या हेतूने मी एक त्यांना म्हणून मदत केली आणि त्यांचा मोबाईल परत मिळवून दिलेला आहे. वा वा वा
मला सेल्फी मिळेल का? अरे वा. मॅडम माझं भाग्य होईल की मी तुमच्याबरोबर सेल्फी काढेल. आम्ही पोलीस असल्यामुळे दिवसभर आमचा 12 तास किंवा 16 तास जे काही कामाचे होतात ते अत्यंत ताणतणावात निघून जातात. कारण दिवसाचं आम्ही नाही म्हटलं तरी 100 लोकांशी आम्ही आमची डोकी खपवत असतो. आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर मला कुठेतरी थोडंसं ज्या गोष्टीने रिलॅक्स वाटत असेल ती कॉमेडीची बुलेट ट्रेन. ह्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त मी घरात टी व्हीवर कुठलाही कार्यक्रम पाहत नाही. कारण ह्यानीच खरं मला आनंद मिळतो आणि तेवढा अर्ध्या तासामुळे 1 तासामुळे मी सुखावतो आणि शांततेची झोप मला मिळते किंवा दुसऱ्या दिवशी मी तेवढाच फ्रेश असतो. नमस्कार, मी दिनेश चव्हाण. कॉमेडीची बुलेट ट्रेन ह्यात माझा फेवरेट कार्यक्रम आहे आणि सगळ्यात माझे फेवरेट आहे योगेश सर. ते ज्यावेळेस स्टेजवर परफॉर्मन्स करतात ना त्यावेळेस माझे पाय आणि हात असे दोन्ही साथमध्ये हालत असतात प्रत्येक परफॉर्मन्सला सर. क्या बात. वा योग्य. आणि दुसरी एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे, कारण थोडासा आतला कलाकार असल्यामुळे मकरंद सरांचा कुठेतरी थोडासा साधर्म्य मिळण्यासारखा आवाज मी आमच्या पोलीस स्टेशनला काढत असतो. म्हणजे प्रयत्न करत असतो. एकदा होऊन जाऊ देत प्लीज. आता मकरंद सरांचा स्टाईल. अरे भूसनाळ्या. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात, आमच्या एपिसोडचा आनंद लुटलात. आम्हाला खूप बरं वाटलं आणि आमचा मंच खूप मोठा झाला. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद. फक्त एक छोटीशी गोष्ट मी या कार्यक्रमाच्या निमित्त आणि प्रसाद खांडेकर यांनी आज जो स्किट सादर केला त्या दृष्टिकोनातून जनतेला मी हे सांगू इच्छितो की जरी तुमचा कुठलीही वस्तू हरवली, मोबाईल हरवला, दागिने हरवले, पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवा. पोलीस हे तुमच्या सेवेसाठीच आहेत आणि तुमची कुठलीही वस्तू जशी हरवते किंवा चोरी होते ती परत मिळवून देण्याचं हे काम पोलिसांचं आहे. त्यामुळे पोलिसाला नावं ठेवू नका. बरेच जण असे आहेत, एका पोलिसांनी केलं म्हणून 100 पोलीस वाईट नसतात. हाताची 5ही बोटं सारखी नसतात. तुमच्या हरवलेल्या वस्तू, चोरी झालेल्या वस्तू हे नक्की परत मिळतील आणि ते पूर्ण करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. आमच्या कमिशनर साहेबांचे, DCP साहेबांचे, आमच्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे वेळोवेळी आमच्याला मार्गदर्शक असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही योग्य तो तपास करून सगळ्या तुमच्या वस्तू परत मिळवून देण्याचं आश्वासन तुम्हाला देतो. थँक्यू. धन्यवाद. मित्रांनो, खूप मोठ्या अपयशानंतरच तुम्हाला राहत्या घरातून रस्त्यावर यावं लागतं असं नाही. कधी कधी अत्यंत साध्या कारणाने सुद्धा तुम्हाला रस्त्यावरती यावं लागतं. आता इथे कोण रस्त्यावर येतंय आणि कोणत्या कारणानं हे तुम्हाला हे स्किट बघून कळेल. येत आहेत सुसाट कॅप्टन्स अंशुमन, अरुण दादा आणि जोकर योगिनी. यार बंद झाला दरवाजा. आई शपथ. काय करू यार दरवाजा. अरे कसं. ए काळ्या काय हे काय बनियन आणि टॉवेलवरचा हँडसम माणूस कधी बघितला नाहीस तू? ऑनसेन्स. नीट बोला बरं. कान पर पण चल तुझे आता असते हे नुसतं यार सगळी शोभा झाली आहे माझी यार. तुम्हाला सांगतो ऍक्च्युली काय झालं, आंघोळीला निघालो होतो पण म्हटलं आता कचरेवाला येणार पटकन, मग आंघोळीतून दिगंबर असं कसा बाहेर पडणार ना, त्याच्यामुळे उगाच कचरा व्हायला नको आपला. पण म्हटलं आधीच कचरा बाहेर टाकायला बाहेर आलो तितका दरवाजा बंद झाला. हो माझा आई शपथ. आता मोबाईलवाला सगळं आतमध्ये. आई शपथ काय करावं कळत नाहीये. तरी त्या मानेनं निरोप द्यायला सांगितला, चावीवाल्याला बोलवा म्हणून. आता काय माने या ना माने, दिलं तर दिला ठीक आहे. आई शपथ कधी येणार चावीवाला कळत नाहीये. चावीवाला यार. उघडतो की काय? हा उघडतो थांबा. एक्सक्यूज मी. मग काय? गणपती कुठे आहेत? इकडेच आहेत.
नाही म्हणजे गणपुलेचं घर कुठे आहे? हेच घर आहे. मग गणपुले कुठे? मी सांगितलं ना मीच आहे गणपुले. अरे नाही गणपुले घराचे मालक कुठे ते विचारते मी तुला. अरे तेच सांगतोय, मीच घराचा मालक आहे गणपुले यार. कोण आहे रे फालतू टावल्या? टावल्या टावल्या का टावल्या? एक टावल्या बनियन घालून इकडे फिरता. सोसायटीच्या सेक्रेटरी नाव सांग ना तुझा. ए फालतूगिरी करणे का? गणपुले कुठे ते सांग. अरे सांगितलं ना मीच गणपूर. तुला वॉचमन आतमध्ये कसं काय सोडलं? हे बघ, एक तर भिकारी आणि सेल्समन आत सोडत नाही. बाहेर हो, चल बाहेर हो. अरे ए, मी फालतू माणूस नाही. कोण आहे? असलम चावीवाला आहे. असलम चावीवाला? असलम नाही रे, ज्याला मी ते बोलतो ना कायम चा असलन, तो असलन चावीवाला मी. अच्छा चावीवाला. अरे हे चावीवाला बरं झाला आलास तू यार. तुझ्या पाया पडतो देवासारखा आलास. माझ्या घराची चावी बनवून देणार. जाम प्रॉब्लेम झालेत माझे. ए, चल फालतू, मी नाही तुझी चावी बनवणार. अरे मी तुला पैसे देतो ना तुझ्या. अरे देशील तू पैसे, पण असलं चोऱ्या मारीचा धंदा मी नाही करत. अरे माझं घर आहे. अरे तू प्लीज घराचं दार उघडून तुझ्या पाया पडतोय. चोरी मारी माझं घर आहे अरे. अरे कशावर ये तुझं घर? मला सांग, तुला माने निरोप दिलाय की नाही की गणपुलेंचा दरवाजा लॉक झालाय म्हणून? मग तू आलास की नाही इकडे? मग या दरवाजा बाहेर गणपुली उभा असणार की माने उभा असणार आहे? मला काय माहित, कोण पण असू शकतो इकडे. कोण पण कसा? मीच उभा असणार ना. माझं घर आहे म्हणजे गणपुलेच उभा असणार. ज्याला मी नाही तुझी चावी बनवून देऊ शकत. आता काय करतो? कसं समजावं? मी गणपुले आहे यार. गणपुले कोण आहे? कोण आहे? कोण आहे? चल तू गणपुले. अरे मी गणपुले कधीपासून सांगतो यार. तुला आता कसं कळलं मी गणपुले आपली आहे एक स्टाईल आहे ओळखायची. काय माणूस? गणपुले कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तू गणपुले. अरे मी गणपुले आहे यार. तुझ्या पाया पडतो. बघतो बघतो मी तू काहीतरी कर यार. काहीतरी कर लवकर. उघडून द्या, जाम लागले मला. एक्सक्यूज मी. हा, व्हॉट कॅन आय हेल्प यू? थँक्यू सो मच. Yeah. या घराचे मालक कुठे आहेत? नो नो नो, आय एम नॉट दिस ओनर हाऊस. आय एम ओनली फॉर की रिपेअरिंग हाऊस. नाही, ए स्टॉप. तुम्ही काय काय काम होतं तुमचं? मला या घरातल्या मालकांशी बोलायचंय. त्यांनी आमच्या बँकेत लोन प्रपोजल दिलं होतं त्या संदर्भात. हो हो हो, मीच दिलं होतं लोन प्रपोजल. ऍक्च्युली मीच अप्लाय केलं होतं तुमच्या बँकेमध्ये लोनसाठी. हो, मला मेसेज आला होता. अरे सांग ना यार, हे सांग मी गणपुले आहे म्हणून. झालं मी काय सांग, तू तुझं सांगते. अरे आता बोलत ना, तुला पटली म्हणून असं काय करतोस? मी गणपुले आहे, तुझ्या पाया पडून सांग. एक मिनिट, सॉरी म्हणजे तुम्हाला इंटरप्ट करते, पण प्लीज तुमच्या दोघांचा टाइमपास काय असेल तो मी गेल्यावर कराल का? मला खरंच खूप काम आहेत. हे बघा, लोन प्रपोजल माझ्याकडे आलंय. त्या माणसाची लोन फेडायची ऐपत आहे की नाही ते चेक करण्यासाठी मी आली आहे. सो प्लीज मला सांगा, या घराचे मालक कुठे आहेत? अहो मीच मालक आहे, मीच गणपुले आहे. मीच बिझनेस लोनसाठी अप्लाय केलं होतं. असं काय करता? मीच खरंच गणपुले आहे. सांग ना प्लीज यार, असं काय करतो? एक मिनिट, तुम्ही बिझनेस लोन साठी अप्लाय केलंय का कपड्यांच्या लोन साठी? नाही, तुम्ही कपड्यांवर जाऊ नका. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मी जस्ट असं बाहेर आलो आणि दरवाजा लॉक झाला. नाही नाही नाही, झालं खोटं बोलतोय. हो ना? म्हणजे अंघोली आणि अजून केलीच नाही. अंघोलीच्या आधी यांनी कचरा पाठवला ना, लॉक झालं. ते कसं सांगतोय? त्याला. ऍक्च्युली काय झालं माहिती का, जस्ट कचरा टाकायला असंच बाहेर आलो आणि कटकन दरवाजा लॉक झाला. एक मिनिट, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही जे सांगाल ते मी मान्य करायचं का? अहो, नाही, खरंच एक मिनिट थांबा. काय नाव काय म्हणालात तुमचं? मिस्टर गणपुले. एक मिनिट, हा. हे नाव ना मला कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय. हो हो हो, मागच्या आठवड्यात माझं आर्टिकल आलं होतं, माणसाने सावधगिरी कशी बाळगावी. या विषयावर तुम्ही आर्टिकल दिलं होतं? हो हो, मागच्या मिड डेला आलं होतं. तुम्ही साधारणतः कधी पाळणार आहात ती? नाही, एनिवे ते जाऊ देत. मला आत्ता आठवतंय, एवढ्यात मी कुठेतरी नाव वाचलंय. अहो, असं काय? येस, काय? खाली त्या वॉचमन कडे ते विजिटर्स बुक आहे, हा. त्याच्यामध्ये ऍज अ विजिटर मी नाव वाचलंय. हे हा, काय झालं, आमचा वॉचमॅन बदललाय, त्यामुळे त्याला बिल्डिंग मध्ये लोक आणि बाहेरचे लोक कोणी कळतच नाही. त्यामुळे प्रत्येक माणसाचं व्हिजिटर्स बुक मध्ये नाव लिहून घेतो. असा प्रॉब्लेम. झालं, केवढं खोटं बोलतोय. हो ना? हा, मग या सोसायटीत आपलं कायमचं येणं जाणं असतं. अच्छा. तो वॉचमॅन आपल्याला बोलवतो, मला नाही हरवलं. मग? झालं, ह्याच्याकडनं नाव लिहून घेतलं. बोला. एक मिनिट, इकडे या जरा. काहीतरी झोल वाटतं. अरे झोल म्हणजे जाम झोलच आहे. मला वाटतं हा चोर आहे बर का? चोर एक नंबरचा दरोडेखोर माणूस. तुम्हाला मी सांगतो, आपलं ना या सोसायटीमध्ये कायम येणं जाणं असतं. हो? या माणसाला मी पाहिलं पण नाही. बोला कधी बघितलं तुम्हाला? कधी बघितलं? मी तुला कधी बघितलं नाही, कळलं ना? एक लिमिट झालं. ए काय करतोय? काय करतोय? ए बाक, हे काय?
चाव्याचा दुर्गा माझ्याकर कशामुळे या सोसायटीतल्या लोकांच्या सगळ्यांच्या चाव्या माझ्याकडे आहे. तुम्हाला सांगतो या चाव्यामुळे सगळे ती सोसायटीतले प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतोय. काल काले आजी घरामध्ये अडकली होती तर ते काले वहिनी आणि काले दादा सिंगापूरला गेले. तिकडून मला त्यांनी कॉल केला इंटरनॅशनल. मला बोललं बाला हिच्याला आजी आतमध्ये अडकले तिला बाहेर काढ. मी लगेच चावी घेतली ना बाहेर काढलं. साधी गोष्ट आहे. आता माझ्याकडे चावी नसती हा तर ते काले वहिनी काले दादा सिंगापूरला ना काले आजी डायरेक्ट वैकुंठाला. अरे हा डेंजर माणूस आहे. हा एक लिमिट. एक लिमिट काय एक एक लिमिट काय कोणा बोलतो एक लिमिट. लिमिटचा राईट्स माझ्याकडे. तू बघ डेंजर तू आहेस. हा बिचारा चावीवाला तू एक नंबरचा फ्रॉड माणूस आहेस. हो नाही हो तुमच्या पाया पडतो मी. तुम्ही सुशिक्षित आहात मी पण सुशिक्षित आहे. मी माझे सगळे डॉक्युमेंट्स आतमध्ये आहे. फक्त याने दरवाजा उघडू दे मी तुम्हाला माझं सगळं दाखवतो. असं तुझं थोबरं जीप कापून टाकेन. लिरिक्स असं बोलतात नाही, सगळं दाखवीन. नाही ओ इकडे 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 काय ऍक्च्युली माझं स्लिप ऑफ टंग मग सगळं दाखवेन म्हणजे डॉक्युमेंट्स दाखवेन पेपर्स दाखवेन सगळं दाखवेन. नक्की तुम्ही डॉक्युमेंट दाखवलं. A to Z डॉक्युमेंट दाखवेन. तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. ते ज्याला मी तुला कसं सांगतो हे प्लीज सुशिक्षित आहात. मला प्लीज समजून घ्या तुमच्या पाया पडले हो, जाम कळलं. एक मिनिट. एक वेळ मी तुमच्या या गोष्टीवर विश्वास ठेवते की तुमची डॉक्युमेंट्स आतमध्ये आहेत. हा पण त्यासाठी मला तुमच्या बिल्डिंग मधल्या कुणीतरी तुमची ओळख पटवून द्यायला पाहिजे. त्याशिवाय मी लोन देऊ शकत नाही. सॉरी. म्हणजे मला ओळखणार कोणतरी पाहिजे. हा. कोण पाहिजे. ए काय इकडे 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 इकडे. ए हा काय म्हण ए ए विचारायला विचारा. हॅलो. तुम्ही ओळखता यांना यांना. अरे असं काय करतो मगाची टेन्शन मध्ये तुला बोललो यार प्लीज जरा सांग ना आपण ओळखतो म्हणून. अजिबात ओळखत नाही माणसाला. अरे असं काय करतोस तू. बरं नाही कसं आहे ओळखतो हा एक नंबरचा छोटा भामटा माणूस आहे. चोरे मारे करतो. फक्त मी या दाराला खटपट करताना पाहिले याला काही. अरे पण माझं दार आहे ते. चोरे करतो हा. तुझ्या हा आराम कर माणूस आहे. बघितलं ज्याला का फ्रॉड माणूस आहे ना. असल्या माणसाला तुम्ही लोन द्यायला इथपर्यंत घरी आला. ऍक्च्युली काय झालं जायला हा टावल्या आणि बनियनवाला माणूस घालून आला त्याला तुम्ही 1 करोड रुपये देता ना. मी कम्प्लीट कपडे घातले मला 20,000 देत नाही तुम्ही. मला काय विचारता हे ऐका ते ऐका ते ऐका. जायला हा माणूस तब्येतीवर तर लोन फेरेल दिसतं का. एक वेळ टावेल फेरेल पण लोन नाही. इट्स ओके. मला सांग तुला कशा लोन पाहिजे. मला पाहिजे लोन म्हणजे मला इम्पोर्टेड मशीन घ्यायचे. चावी रिपेअर करायची चावी बनवायची मशीन घ्यायची मला. तुम जरा इकडे. कोण देणार ऐका ना एक मिनिट. तुम्हाला मशीन घ्यायचं इम्पॉर्टंट. तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. सगळे डॉक्युमेंट्स आहे म्हणजे माझं आधार कार्ड आहे माझं Okay. पासपोर्ट आहे माझी स्वतःची चावी माझ्याकडे आहे. अरे ग्रेट खरंच फॅन्टॅस्टिक सुपर. तुम्हाला लोन मिळालं म्हणून समजा. मॅडम माझं लोनचं काय झालं. झालं एक शब्द बोलू नको. एक नंबरचा फ्रॉड माणूस. अरे तुला लोन देण्यापेक्षा या प्रामाणिक माणसाला लोन दे. बाई सगळे डॉक्युमेंट्स आहेत ना. झालं तुम्ही मला लोन देणार. ऑफकोर्स देणार. थँक्यू. एक मिनिट तुझी तिच्या हातला ही चावी तुझ्या घराची. माझ्या घरी चावी होती तुझ्याकडे. माधिकाने सांगितलं साधिकाने सांगितलं. काय झालं माहितीये काय मला माहिती आहे म्हणजे मागच्या टायमाला तुझी बायको आहे ना कचरा टाकायला बाहेर आली ना तेव्हा असाच दरवाजा बंद जायला होता. म्हणजे पण त्या टायमाला म्हणजे तुझ्या बायकोनी गाऊन घातला होता. मला माहिती आहे यांच्या फॅमिलीचं कायम ह्योच प्रॉब्लेम आहे म्हणून मी सेफ्टीसाठी तुमची ही चावी बनवून ठेवली होती. ही चावी घेतली. बाय बाय बाय. आपण loan तुम्ही एक काम करा काय? तुम्ही चला माझ्यावर मी तुम्हाला सगळं दाखवतोय. डॉक्युमेंट्स फालतू माणूस. बँकेत गेल्यानंतर ना सगळी प्रोसिजर करून. खूप मस्त झाला खूप मस्त. बरं अंशुमन हा काहीतरी खरा किस्सा आहे असं मी ऐकलंय. हो 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 अंशाचाच झाला होता. हो अंशुमन काय नेमकं झालं तरी अशाच अवस्थेत होतास तू. नाही हे नव्हतं. येस सेन्सॉर आहे. नाही, पण सांग ना. सांग ना आम्हाला आवडेल ऐकायला. मस्त आहे तो. किस्सा असा होता की मी असं शूटिंग केलं होतं आणि घरी गेल्यानंतर घरी कोण नव्हतं माझ्या.
तर म्हटलं काय करूया आता, आंघोळ करूया, कचरा बिचरा काढूया, नंतर मग फ्रेश होऊया. मग कचरा काढायला घेतलं आणि म्हटलं आता काय कचरा काढायला तोपर्यंत आपण आंघोळीसाठी कपडे काढतो ना, वरचे काढले खालचे काढले, म्हणजे खालचे काढले मग होते आतमध्ये. आणि नंतर मी जस्ट बाहेर टाकायला गेलो आणि माझा दरवाजा बंद झाला. नाही कोणी बघितलं ना, फक्त मी डायरेक्ट खालच्या फ्लोअरवर गेलो घाबरत घाबरत, कारण अशा दिगंबर अवस्थेत वाट लागते ना. आणि मग कोणी मदत करायला तयार नाही. मग खाली मित्राच्या दरवाजावर मी टकटक केलं, म्हटलं अरे सुनील जरा बाहेर ये. तर त्या बायको म्हणाले काय आलं, नाही काय तुम्ही बाहेर येऊ नका, तुम्ही बाहेर येऊ नका. मला फक्त टॉवेल द्या. त्यांना कळलं ना की रात्री 11 वाजता हा टॉवेल का मागतोय. तर तो टॉवेल गुंडाळून मग दरवाजा फोडला, मग मी आतमध्ये आलो. खरंच भन्नाट किस्सा. आम्हाला माहिती नव्हता की खरंच झालाय, पण भन्नाट किस्सा आणि अप्रतिम अभिनय सगळ्यांचा. अरुण दादा तू थोर आहेस. एक लिमिट. सुपर, मला भयंकर आवडला. मकरन सर, अतिशयच मनोरंजक सादरीकरण होतं. फारच क्या बात आहे. आणि अरुण तू खरोखरीच इतक्या जबऱ्या आहेस तू, म्हणजे तू तर कुठेही हसवू शकतोस लोकांना, कशाही अवस्थेत हसवू शकतोस. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की आता तुझा ओरिजिनल किस्सा आहे हा मला माहीत होता की अंशाचं असं असं झालं होतं. तर अंशा तू आज सादरीकरणामध्ये तेच दाखवलं जे तुझं घडलं होतं, कारण तू अगदी जिवंत अभिनय केला, कारण तू एकटाच ओला झाला आहे सगळ्या सादरीकरणानंतर. त्यामुळे तेव्हाची तुझी अवस्था आमच्या लक्षात आलीच. योगिनी तू अप्रतिम साथ दिलीस आणि अरण्या तू हॅट्स ऑफ आहेस. क्या बात आहे, बहुत बढिया. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू. लग्नात अनेक जण नातेवाईकांचे मानपान करत असतात आणि काही लोक लग्नात घुसून फुकट जेवणाऱ्यांचा अपमानही करत असतात. आणि मग असा प्रसंग घडतो. बघूयात काय होतंय. येत आहेत सुसाट कलाकार अशु. चला चला सगळ्यांनी जेवून घ्या, जेवून घ्या. या पाशा तू नको जेवू. सकाळपासून 3 वेळा पंक्तीत जेवला, सगळं जेवण संपून टाकला. हे तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या. डायरेक्ट रात्री जेवायला मिळेल, त्यामुळे आत्ताच जेवून घ्या. नंतर मला बोलायचं ना, मी तुम्हाला जेवायला दिलं नाही. लगेच जेवून घ्या. एक टाकल्या बाल्या कुठे चाललं तू? मला काही बोलत. हे बघ, इथं असलेल्यांमध्ये टाकल्या बाल्या तूच, त्यामुळे मी तुझ्याशीच बोलते. करून निघाला बरं, घाई करून निघाला तू. अहो म्हणजे तुम्ही म्हणालात ना आता शेवटची पंगत आहे, तुम्ही ऐकलं म्हणून जेवायला चाललो होतो तिकडे. हा मी बोलली तसं. पण तुमचा काय संबंध रे भोरट्या? लग्नाच्या पंक्तीमध्ये फुकट जेवायला मिळतं म्हणून आयला तू. चल निघायचंय तू, निघायचं. नाही तर एवढे पोकल बांबूचे फाटके मारीन ना की आता जेवशील तू. पण ते पाचल्यानंतर जे करतात ना, तेव्हा माझी आठवण येईल तुला. अहो नाही, हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पंक्तीत फुकट जेवायला मिळतं म्हणून मी इथे आलेलो नाहीये. माझ्याकडे रीतसर आमंत्रण आहे या लग्नाचं. तुला आमंत्रण? हा. करून आलं कर ना तू. पुण्याहून. पुण्याहून? हा. हे बघ, आमच्या वाराड्यांपैकी कोणी इथं पुण्याहून येत नाही, शक्यच नाही ते. त्यामुळे तू निघायचं. चल निघायचं तू. चल. अहो असं काय करताय? मी खरंच सांगताय, मी पुण्याहून आलेलो आहे. या वाशा ए पाशा, जरा पोकल बांबू घेऊन ये. एकाला ना कुरपायचंय. लय टर्या मारते बघ ना. अहो असं काय करताय तुम्ही? डायरेक्ट मारामारीवरती काय उतरलात? मी मांगासपासून तुला बघते. काय रे बाला, त्या टॅबलापाशी काय करत होता तू? त्या सगळेजण जरा तिथे पित होते ना, म्हणून मी पण गेलो ना एक पेक. यावरनच कळतं तू आमच्या मधला नाही. हा, सगळेजण घेतात तिथे. ते सगळे जण घेतात, पण तू कशी घेतली? कसं काय? तिथे गेलो, एक पेक घेतला, त्याच्यात पाणी घातलं आणि तू दारू म्हणजे पाणी घातलं? हा. अरे केवढा अपमान केला तू दारूचा. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. अरे तू कसा घोटाने पित होता. मग कशी प्यायची असते ती? अरे बाला, ती दारू ते काय लिंबू सरबत का घोटानं पियाला? यारा कुठला? या बाबाला आमच्या मध्ये ना दारू अशी कच्ची टापकन मारतात, मग जरा फिरून येतात, मग अशी बॉम्बिल खातात. परत कच्ची टापकन मारतात, फिरून येतात, मग अशी बॉम्बिल खातात. मग अशी बॉम्बिल टापकन मारतात, फिरून येतात, मग फ्राय करायला जातात. मग असे तुकडे करतात, मग फिरून येतात. हो बाई 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 बाई, हे असं कच्ची ठपटकन मारणं आपल्याला नाही जमणार हो. हे आपल्याला कधी असं पटकन नाही मारली आपण. का बोलतो बाला? हा. बरं आता तू बोलतो तर नसेल जमत. पण बाला मला सांग, हा. मंगाशी तू बॉम्बिल कसा खायला?
ते काय नाही, तो मासा असा प्लेटमध्ये घेतला, त्याचे 2 काप केले, त्याच्यातनं असा तो काटा बाजूला काढून टाकला आणि एक पीस खाऊन टाकला. तू बॉम्बलात काटा करणार? अरे हा बॉम्बलात काटा करणार? अरे आमच्या ते बारकी बारकी पोरं पण बॉम्बलात काटा करत नाही. नाही, कसं की मला ऍक्च्युली ती मासे खायची सवय नाहीये, मला मासे पाळायची सवय आहे. हा, पण बायको आगरी ना. हा आता तुझी फायनल टेस्ट. हा. या आमिर, आपल्या वरातीतलं गाणं वांजव रे. बघा. या आमिर, अरे रिहर्सल नाही, निदान कॉस्ट्युम तरी बघ. तसं गाणं वांजव. काय वांजव वांजव. बाद झाला चल चालतो निघायचं इथून. अरे असं कधी डान्स असतं काय? असंच करतात ना, असं काय करताय? यार आहे का तू असं नाचतो? मेंटल कुठला? अहो मी खरंच सांगतो, तर कसं सांगू तुम्हाला, मी तुमचा माणूस आहे. मग मी इथला जावई आहे. सरू माहितीये तुम्हाला? कानपार फोडून टाकी ना सरूचं नाव घेतलं तर. सरू माझी चांगली मैत्रीण आहे आणि तिचा चॉईस मला माहिती आहे. मुलात काय आहे तिचे सगळे पंटर मला माहिती आहे. पंटर हे बघा, मी सरूचा शेवटचा पंटर आहे. हा तू सरूचा शेवटचा पंटर आहे? हा, शेवटचा पंटर. नाव बोल. नाव फालतूपणा करू नका, तुमचं नाव बोल. हा, माझं श्रीयुत केशव गंगाधर दामले, राहणार 427 सदाशिव पेठ, पुणे. अरे मी तुमचं नाव विचारलं, अख्खा पुण्याचा पत्ता का नाव सांगतो तू? मेंटल. हे बाला, सरूने खरंच तुझ्याशी लगीन केलं का? हा, सरूने माझ्याबरोबर लग्न केलं. अरे काय करता तू? तर सरूने तुझ्याशी लव्ह मॅरेज केलं? लव्ह मॅरेज केलेलं. म्हणजे सरूने तुझ्याशी लव्ह पण केलं हा. आणि मॅरेज सुद्धा केलं? सरूचा चॉईस एवढा घाण कसा झाला? काय? अरे ना, आता तुम्ही आमचे जावई बाबू ना, आता तुमचा आम्ही अपमान नाही करणार. धन्यवाद. हा. ये बाला, हा? सॉरी मगाशी जेवायला जाताना तुला हरवलं. नाही तर का? जेवून जे जा. काय जेवून घ्या, भूक मेली माझी एवढं बोलणी खाल्ल्यावरती. अरे मग मी परत आणते तुझी भूक. ये आमिर, आता आपल्या वरातीतलं गाणं वाजवायचं आणि ते आता असं नाचायचं नाही, मांजासारखं नाचायचं. खूप छान निरागस असा परफॉर्मन्स होता. थँक्यू. आली 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 कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाढवल्या. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? खूप छान. म्हणजे वनिता, तू फार छान काम केलंस. एक तर तू दिसतेस पण फार गोड आहेस या सगळ्या वेशभूषेमध्ये. आणि आशू ॲज युजल 427 सदाशिव पेठ, पुणे. रेणुकाताई, खरंच वनिता, तू किती सुंदर दिसतेस. आणि आशू, तुझा पुणेरी तर आम्हाला खूपच भावतो. त्यामुळे हाय एनर्जी परफॉर्मन्स होता, एस्पेशली वनिता तुझ्याकडून. खूप छान निरागस असा परफॉर्मन्स होता. थँक्यू. गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाताई. अग्री नाही 11. क्या बात आहे. तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. मित्रांनो, आजची आपली ही सफर इथेच थांबते आहे. आता आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका, कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.